मावळत्या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकही जागा मिळाली नाही। दुसरीकडे स्वाभिमानी संघटनेत उभी फूट पडली। त्यामुळे मावळत्या वर्षात ऊस दराच्या आंदोलनाचा जोर जाणवला नाही। अंकुश आंदोलन संघटनेने ऊस वाहतूक करणाऱ्या काही वाहनांच्या टायर फोडल्या। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, पण त्या बैठकीकडे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी पाठ फिरवली। त्यामुळे ती बैठक सुद्धा निष्फळ ठरली। दरम्यान शेतकरी संघटनांनी पहिली उचल 3700 रुपये प्रति टन देण्याची मागणी केली, पण आंदोलनाचा जोर नसल्याने ही मागणी बेदखल करत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे। सन 2024 या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या। लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांचा नामुष्कीजनक पराभव झाला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडली। लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, विधानसभा निवडणुकीत आलेलं अपयश आणि प्रमुख कार्यकर्ते सोडून गेल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मरगळ आली आहे। दरवर्षी ऊसगळीत हंगामाच्या सुरुवातीला राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभारलं जायचं। साखर कारखानदार आणि शासनाला गुडघे टेकायला लावू असा इशारा दिला जायचा। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायर फोडणं, जाळपोळ करणं, ऊसतोडी रोखणं, मोर्चा, रास्ता रोको अशी आंदोलनं व्हायची। शेवटी साखर कारखानदार आणि सरकार नमतं घ्यायचं आणि चर्चेतून ऊस दराचा तोडगा निघायचा। पण मावळत्या वर्षात ऊस दराच्या आंदोलनाची ठिणगी पडलीच नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 25 ऑक्टोबरला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद घेतली। 3700 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे असा एल्गार दिला, पण त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत थंडावा दिसला। विधानसभा निवडणुकीनंतर एक एक करत सर्वच कारखान्यांची धुरांडी पेटली। ऊस दर जाहीर होण्यापूर्वीच यंदाचा ऊसगळीत हंगाम सुरू झाला। नाही म्हणायला अंकुश आंदोलन संघटनेनं शिरोळ तालुक्यात ऊस वाहतूक करणारी वाहनं रोखली। 25 नोव्हेंबर रोजी काही वाहनांच्या टायर फोडल्या। त्यामुळे जिल्हा प्रशासनाला ऊस दराबाबत किमान बैठक तरी घ्यावी लागली। प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीकडे साखर कारखान्यांच्या अध्यक्षांनी पाठ फिरवली। त्यामुळे या बैठकीचा काहीच उपयोग झाला नाही। एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद कमी झाल्यानं साखर कारखानदार निवांत झालेत। त्यामुळे सरत्या वर्षात शेतकऱ्यांच्या चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय।